वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना घेण्यापाठीमागं माझी भूमिका अशी आहे की रेडिओ आणि टीव्ही प्रमाणेच वक्तृत्व हे देखील जनसंवादाचं माध्यम आहे आणि ते प्रभावी झालं पाहिजे. मग मी वक्तृत्व नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्या 26 आवृत्त्या प्रकाशित झाल्या, 1000पेक्षा जास्त मी व्याख्यानं दिली. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की केवळ आपण भाषणबाजी करण्याबरोबरच बऱ्याच लोकांना बोलता येत नाही. तर अशा ज्यांना बोलता येत नाही त्यांना अधिक चांगलं त्यांनी बोलावं, ज्यांना थोडं थोडं बोलता येतं त्यांचं बोलणं हे गुणात्मक आणि मूल्यवर्धित दृष्ट्या चांगलं व्हावं, यासाठी उरणेश्वर शहरामध्ये आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमाचं मूळ असं आहे की आपण असं म्हणतो की 100मध्ये एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा पंडित असतो, 10,000मध्ये एखादा वक्ता असतो. या भूमिकेच्या विरोधामध्ये आपली भूमिका आहे. आपली भूमिका अशी आहे की कुणीही वक्ता म्हणून जन्माला येत नाही, तर वक्ते जन्माला येत नाहीत, वक्ते घडावे लागतात, वक्ते घडवावे लागतात. हे सूत्र घेऊन आपण हे जे वक्तृत्व प्रशिक्षण वर्ग उरणेश्वर शहरामध्ये आयोजित करत आहोत, या वक्तृत्व प्रशिक्षण वर्गाचा सक्सेस रेट जो आहे तो आजपर्यंत 100% आहे. 100% म्हणजे काय, जेवढे सहभागी झाले या प्रशिक्षण वर्गामध्ये त्या सगळ्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे. अर्थात प्रशिक्षण, सराव, आत्मविश्वास, तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या परिसरामध्ये तुम्ही भाषण करता करणं आणि सातत्यानं अभ्यास करणं, यामध्ये या तुमच्या वक्तृत्वाचं यश अवलंबून आहे. तेव्हा तुम्ही भावी काळामध्ये सगळ्यांनी उत्तम वक्ते बनावे ही अपेक्षा या भूमिकेतूनच आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 किंवा 4 दिवस अशा प्रकारचे हे जे वक्तृत्व किंवा वक्ता प्रशिक्षण वर्ग आहे या वर्गामध्ये आपण सातत्य ठेवणार आहोत.